हॅलो, मी वैभव मापारी. मी एक प्रोफेशनल क्रिकेटर आहे आणि माझी जर्नी सांगायची म्हटले की माझ्या इंजुरीपासून माझी जर्नी स्टार्ट झाली. ॲक्च्युली माझा सुप्रास्पायनटस मसल टिअर झाला होता. तो फक्त झाला की माझ्या रॉंग टेक्निक अँड माझा सेटअप, माझा फॉर्म खूप चुकीचा होता जिममध्ये. ॲक्च्युली मी स्ट्रेंथ ट्रेनिंग करत असताना मला ही इंजुरी झाली आणि ती इंजुरी मी कॅरी केली खूप दिवस आणि ॲट द एंड मी एका ट्रेनरला भेटलो. त्यानंतर माझी सर्जरी झाली आणि सर्जरीनंतर जो रिहॅबचा पिरियड होता, त्यामध्ये मला ट्रेनरने सांगितलं, की "तू जोपर्यंत रिहॅब करतोय, तोपर्यंत तू काहीतरी शिकायला पाहिजे." आणि त्यांनी मला IFSI इन्स्टिट्यूटबद्दल सांगितलं, की "तू एक चांगल्या प्रकारे स्वतःला पण ट्रेन करशील आणि सराउंडिंग पीपलला पण ट्रेन करशील." तर मी IFSI इन्स्टिट्यूटला कॉन्टॅक्ट केला. फर्स्ट तर मी प्रॉपर औरंगाबादचा आणि मला पुण्यामध्ये येऊन ऑफलाईन क्लास करणं तेव्हा जमलं नाही. कारण माझं रिहॅब चालू होतं, की ते बोलले, की "तू जोपर्यंत रिहॅब करेल तोपर्यंत तू ऑनलाईन करू शकतो, देन तू ऑफलाईन पण करू शकतो ॲज यू विश." त्यानंतर मी एकदा व्हिजिट केली IFSIला. त्यानंतर निखिल सरांना पण भेटलो एकदा. त्यांना स्वतःच माझ्याबद्दलचा प्रॉब्लेम पण सांगितला. ते बोलले, "इट्स ओके, आपला स्टाफ आणि सगळे बघून घेतील. तू फक्त जॉइन करून टाक." त्यानंतर मी जॉइन केला. तसं तर ऑनलाईन मी कधी या पहिले स्टडी केला नव्हता. मला थोडासा डाऊट होता, की कसं होईल ऑनलाईन. बट मनोज सर, त्यानंतर प्रतीक सर, संजय सर यांनी जे ऑनलाईन लेक्चर घेतले ते खूप चांगल्या पद्धतीने घेतले. खूप चांगल्या प्रकारे हेल्प केली. पूर्ण स्टाफ एकदम छान आहे. आता आमचे प्रॅक्टिकल सेशन स्टार्ट झाले तर त्यामध्ये पण मनोज सर खूप चांगल्या प्रकारे फॉर्म अँड टेक्निक अँड सेटअप सगळं खूप चांगल्या प्रकारे शिकवतायत आणि ज्यामुळे मला इंजुरी झाली होती, तो फॉर्म अँड टेक्निक आणि हा फॉर्म अँड टेक्निक आता समजले की कसं आहे. ॲक्च्युअली करेक्शन किती इम्पॉर्टंट असते लाईफमध्ये ते IFSIमध्ये आल्यानंतरच कळालं. यानंतरची जर्नी पण माझी IFSI सोबत कंटिन्यू राहणार आहे, कारण मी पुढे न्यूट्रिशनचा कोर्स पण इथेच करणार आहे. त्यानंतर मी मास्टर्स पण करणार आहे. ह्या स्टाफ आणि पूर्ण फॅमिली सोबत भेटून खूप चांगलं वाटलंय मला आणि होप सो तुम्हाला पण चांगलं वाटेल. IFSI जॉइन करा आणि स्वतःला पण फिट ठेवा आणि सगळ्या फॅमिली मेंबरला, तुमच्या फ्रेंड्सला सगळ्यांना फिट ठेवा. थँक